तर आज आपल्याला पाहायचं आहे 144 व 252चा मसावी आपल्याला काढायचा आहे आणि तोही भागाकार पद्धतीने। भागाकार पद्धतीने आपण आता काढून पाहू। आता जी संख्या दोन्हीपैकी जी संख्या छोटी आहे तर ती छोटी संख्या आपण काय करायची, ती छोटी संख्या आपण भाजक म्हणून वापरायची। भाजक जेव्हा आपण भाज्य आपण मध्ये लिहितो आणि भाजक आपण जो आहे त्या भागाकाराच्या कानात लिहितो, म्हणजेच आपण 144 हे भाजक म्हणून वापरलं आणि 252 मोठी संख्या ही भाज्य म्हणून वापरली आणि या बाजूने आपण भागाकार करायचा आहे। मग 144 चा आता आपण जर पाढा तयार केला, 144 गुणिले 1 बरोबर किती झाले 144। 144 गुणिले 2 बघूत किती होतात 8 8 आणि 2। पहा इथे किती झाले 288। 288 खूप मोठे व्हायले, 252 पेक्षा 288 खूप मोठे होत आहेत, म्हणून आपण 1 चा भाग देणार आहोत। म्हणून मी इथे 1 चा भाग दिला म्हणून मी इथे 1 लिहिते आणि इथे 144 लिहिणार। मायनस करायची, याची वजाबाकी करा। पहा इथे 2तून 4 जात नाहीत म्हणून इथला आपण 1 उसना घेतला, इथे 4 राहतात। 12तून 4 गेले इथे 8 राहतात आणि इथे 1 उसना दिल्यामुळे इथे 4 राहिला, तर 4तून 4 गेले 0 आणि वरून उतरला 1। आता पहा 108 राहिलेले आहेत, मग या 108 ला आपल्याला भाग घालायचा आहे। भागाकार पद्धतीमध्ये काय करायचं असते, जेव्हा हे 108 खाली शिल्लक उरतात तेव्हा हे 108 न काय करायचं, हे 108 झाले याच्या कानामध्ये आणि याच्या पुढे 144। मग या 108 हे झाले याचे भाज्य, भाजक। हे भाजक 108 झाले आणि भाज्य इथं 144 आहे। मग 108 चा पाढा तयार करायचा। 108 गुणिले 1 म्हणजे झाले 108। 108 गुणिले 2 म्हणजे झाले बघा 82 16 6 216। पहा इथं 216 मोठे आहेत, 144 छोटे आहेत, म्हणजेच आपल्याला 108 चा सुद्धा 1 चाच भाग द्यावा लागेल। 1 चा भाग देते मी 108, आपल्याला इथं 108 108। आता मायनस करायचं, मग आपल्याला वजाबाकी करावी लागेल। 4तून तर 8 जात नाही, मग इथला 1 उसना घ्यावा लागेल। इथं 14 झाले आणि इथे 3 राहतात, मग 14तून 8 गेल्यावर किती राहतात पहा, 14तून 8 गेल्यावर 6 राहतात आणि इथे राहतात 3 आणि या 1तून 1 गेला 0। मग आता पुन्हा इथं इथे 36 आले। मग वरची जी ही संख्या आहे ती आपल्याला पुन्हा भाज्य म्हणून घ्यायची आहे। 36 आपले भाजक होतील, जी आपण मायनस करायलेली आहे संख्या ती आपल्याला पुन्हा भाज्य म्हणून घ्यायची आहे। तर आता आपण ती संख्या भाज्य म्हणून घेणार आहोत। तर पहा भाज्य म्हणून घेऊ आपण 108। मग आता 36 चा पाढा तयार करायचा। 36 एक 36, 36 एक 36, 36 जुनी बघू बरं किती होतात, 7 12 2 हाताला 1 आणि 2 त्रिक 6 आणि 1 7, 36 जुनी 72। 36 त्रिक बघूत करून 36 गुणिले 3 म्हणजे 6 त्रिक 18 8 हाताला 1 3 त्रिक 9 1 10। अरे हे तर आलंच की इथं, हे पहा 36 ला जर 3 न गुणलं तर 108 आले, म्हणजे 36 न आता या 108 ला इथं भाग जाणार आपला इथे 3 चा, इथं 3 चा भाग बसला आणि काय शिल्लक आलं 3 चा भाग दिल्यावर 108, म्हणून 108 आपण इथे लिहिले। बाकी काय उरली 0 0। इथं जेव्हा बाकी 0 येते, इथे पहा इथे जेव्हा बाकी 0 येते तेव्हा आपण समजून जायचं की इथे पूर्णपणे भाग गेला पाहिजे। इथे बाकी जर 0 आली तरच हा जो भाजक असतो तो या दोघांचा मसावी असतो, अन्यथा नसतो। म्हणून आपण इथं लिहिणार, म्हणून खाली जागा नाही, खाली तुम्हाला दिसत नाही ना, म्हणून मी या साईडला लिहित आहे 144 व 252चा मसावी। हे पहा 36 न पूर्ण भाग गेलेला आहे म्हणून यांचा मसावी 36 आहे। हे आपलं उत्तर आहे, हे पहा हे आपलं उत्तर आहे।
तर मी या उत्तराला राऊंड करते। तर अशा प्रकारे भागाकार पद्धतीने तुम्ही किती मोठमोठ्या जरी संख्या आल्या तरी त्यांचं तुम्ही मसावी काढू शकता। फक्त एवढंच करायचं की ज्या दोघांपैकी जी लहान संख्या असते ना तर ती भाजक म्हणून घ्यायची आणि दुसरी जी मोठी संख्या असती ती भाज्य म्हणून घ्यायची, तरच तुम्हाला भागाकार करता येईल, अन्यथा करता येणार नाही।